एकाला खोटी केस करून जेलमध्ये टाकण्याची धमकी प्रकरणी कोर्टाच्या आदेशान्वये श्रीराम पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत सूरज राजकुमार यादव वय वर्ष 21 धंदा दुग्ध व्यवसाय व सामाजिक कार्यकर्ते राहणार वॉर्ड नंबर 6 श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ला आपल्याला मित्र ओंकार उर्फ भोला साळवे यांनी फोन करून सांगितले की कारेगाव भागात अल्पवयीन मुलीचा विवाह होत आहे. पोलिसांना कळवायचंय म्हणून आपण चौकशी करून पोलिसांना 112 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आपल्या घरी आले तेव्हा घरी येण्याबाबत त्यांना विचारले असता पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण यांनी शिवीगाळ सुरू केली. बळजबरीने आपल्याला गाडीत बसवून लाथाबुक्क्यांनी पोटात मारहाण करून परप्रांतीय फार माजले आहे, थांब तुझ्यावर खोटी केस करून तुला जेलमध्ये टाकतो असे म्हणत पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर माझ्या मित्रालाही पोलीस स्टेशनला आणले व आमच्या दोघांचे मोबाईल हिसकावून घेतले. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी तुला काय घेणं देणं आहे, मुलगी पळून जाऊ नाहीतर काही हो, तू हे आम्हाला सांगणारा कोण असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली आहे. त्यानंतर मुलगी अल्पवयीन नाही, चुकीची माहिती देतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करू असे म्हणाले. त्यानंतर आईवडील भेटायला आले असता त्यांनाही वाईट वागणूक दिली आहे. त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस रक्षक थोरात हे आल्यानंतर मला व माझ्या मित्राला त्यांच्या रूममध्ये नेऊन त्या ठिकाणी केस ओढून कानशिलात पठाण यांनी मारली. या प्रकरणी फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस शिपाई चांद पठाण, पोलीस शिपाई हबीब शेख आणि प्रभारी पोलीस रक्षक ज्ञानेश्वर कचरू थोरात यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसात भादवी कलम 166, 166 अ, 166 ब, 204, 220, 331, 339, 323, 506, 34, 33 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात फिर्यादी सूरज यादव यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत काळे, ॲडव्होकेट मकरंद झोडगे, ॲडव्होकेट बारसकर यांनी काम पाहिले. या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने, अहमदनगर. दिनांक 17/12/2023 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टातून एक केस इतर पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे. पहिल्यांदा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता, परंतु घटना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हाती असल्यामुळे 0 नंबरने दाखल होऊन आमच्याकडे आला. त्याचे रिक्सर 13/63 2023 भादवी कलम 166, 166 अ व इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये फिर्यादीला काही पोलीस मारहाण केल्याबाबतची तक्रार आहे, प्रथमदर्शनी असं दिसून येते. त्याचा तपास दाखल झाल्यानंतर आमच्याकडे वरिष्ठाच्या आदेशाने आम्ही स्वतः तपास करत आहोत. त्याचा जे काही तपासात मुद्दे आणि कॅप्टन फिगर समोर येईल त्या अनुषंगाने तपास केला जाईल. पुढील जे काय असेल योग्य ती कारवाई करण्यात येईल. याच्यात कोण आरोपी आहेत? म्हणजे त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारी 2 कर्मचारी आहेत. एक चांद हबीब चांद शेख आणि ज्ञानेश्वर थोरात असे 2 आरोपी आहेत. एक होते ज्ञानेश्वर थोरात म्हणून आणि हबीब पठाण आणि चांद पठाण म्हणून असे एकूण 1 अधिकारी 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेला आहे. आता याच्या ज्या काही फॅक्ट फिगर असतील ते तपास करून पुढील कारवाई करण्यात